सिंधुदुर्गच्या मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार अनावरण। आळंदीत 450 एकर जागेत ज्ञानपीठाचं काम केलं जाणार। ज्ञानपीठासाठी 701 कोटी रुपयांचा आराखडा तयार। भारत-पाक युद्धामुळे नागपूर पोलीस अलर्ट मोडवर, शहरात पोलिसांचा रूट मार्च, नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना। राज्यात 11वी प्रवेशासाठी 16,76,000 जागा, यंदा प्रवेश प्रक्रिया 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट। नाशिकमध्ये कांद्याचे दर क्विंटल मागे 1,000 रुपयांनी घसरले। दर घसरल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका। यंदा नैऋत्य मोसमी पाऊस नियोजित वेळेत भारतात दाखल होणार। केरळमध्ये 27 मे रोजी मोसमी पाऊस येणार, हवामान विभागाचा अंदाज। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज। दादरमधील सिद्धिविनायक मंदिरात बाहेरच्या नैवेद्यावर आजपासून बंदी। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। वरळी ते बीकेसी भुयारी मेट्रोतून पहिल्याच दिवशी 14,440 प्रवाशांचा प्रवास। अनेकांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन। बेस्ट बसच्या भाडेवाढीनंतर प्रवाशांच्या संख्येत घट, मात्र बेस्टच्या उत्पन्नात वाढ। बेस्ट बसच्या प्रवासी भाड्यात शुक्रवारपासून दरवाढ।